मध्ये प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय विलास स्ट्राइक एंडला उभा नक्कीच पाहतोय आणि एका बाजूला रुपेश गोलंदाज मात्र पहिलाच बॉल इथे फेस करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपचा बॉल खूप दुर्बरचा प्रवास आणि त्यानंतर यस डेफिनेटली चेंडूला ट्रॅव्हल केला सरळ मिड विकेट क्षेत्रात आणि इथे आपण बघितलं तर कुठेतरी दडपण आणि प्रेशर आला या बॉलवरती आलेल्या 6 धावा. यास आणखीन एक वाईट बॉल आला आहे. पुन्हा एकदा रन इथे वाढत जाणार आहे. 8 रन इथे स्कोरवरती. पॉवर प्लेची पहिली ओव्हर या क्रिकेटच्या पटलावरती हे नक्कीच आपण जाणून घेतो आहे. परंतु इथे कुठेतरी दडपण प्रेशर आल्यानंतर त्याच नंतर आपण बघितलं तर राहुल गोलंदाज आहे. पुन्हा एकदा बॅटचा टॉप एज. परंतु इथे आपण बघितलं तर डॉट बॉल आला आहे. पुन्हा एकदा ऑफ टॉमचा बॉल. राहुलला मात्र अतिशय कमबॅक केलं आहे कारण पहिल्याच बॉलवरती आलेला एक डॉट बॉल षटकार आणि त्यानंतरचं कमबॅक काय असतं या मैदानाच्या आतमध्ये हे नक्कीच आपण जाणून घेतलं आहे. अर्थात आपण बघितलं तर धावपळकावरती धाबा आहेस त्या तीर थांबवल्या गेलेल्या आहेत. दरम्यान या वेळेस फटका बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक रोटेट करेल का परंतु यावेळेस मात्र पहिला गडी बाद झालाय तारवाडी टीम संघाचा. प्रथमतः पहिला झटका मिळाला आहे. द बॅट्समन विलास बॅक टू द पॅव्हलियन. कुठेतरी प्रेशर होतं दडपण होतं आणि तो दडपण मात्र पहिला गडी बाद झाल्यानंतरचं आलेलं प्रेशर तारवाडी टीमच्या आणखीन एका खेळाडूवरती नक्कीच येणार आहे. कारण दरम्यान आपण विचार केला तर थोडंसं हाफ टाकर बॉल उडवण्याचा प्रयत्न त्या प्रयत्नामध्ये कुठेतरी चांगलं प्रतित्व हे नक्कीच आपल्याला वेगळ्या पद्धतीपूर्वक पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंतचा आपण चेंडूंचा प्रवास गाठला तर 4 बॉल इथे अतिरिक्तता 3 बॉल इथे 4 बॉल इथे अतिरिक्तता संपलेत आणि त्यानंतरचं आलेलं इथे आता विकेट करा आउट करा आउट आउट नक्कीच होतं आणि तो प्रेशर मात्र मैदानाच्या आतमध्ये आणखीन एका खेळाडूवरती नक्की झाला. नक्की मैदानाच्या आतमध्ये बबलू हा बॅट्समन उतरला. परंतु आता इथे असं म्हणतात ना की आड्याला बबलू जाणार आहे परंतु पड्याला आपल्याला रुपेश पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी फुटल्यानंतरचं आलेलं दडपण आलेलं प्रेशर हे मैदानाच्या आतमध्ये धावपट्टीवरती धाब्यांचा डिपेंडमय खेळ आपण बघितला तर नक्कीच 8 रन इथे उभारल्या गेल्यात. ऑफ स्टंपचा बॉल आहे. इथे मात्र आणखीन एक बॉल खराब आला. इथे गोलंदाजांना लेन मात्र सुधारवणं खूपच इम्पॉर्टंट असेल. काही वेगळंच प्रतित्व कारण आत्तापर्यंत ओव्हर समाप्त झाली नक्कीच असती परंतु या गोलंदाजांना आत्तापर्यंत 7 बॉल फेकलेत. त्या 7 बॉलमधून कुठेतरी चांगलं कर्तव्य घडवत असताना 9 धावसंख्या खर्च करण्यात आल्यात. यावेळेस स्लो फुलटच बॉल ट्रॅव्हल केलाय. हवेमध्ये बॉल आहे परंतु चेंडू जाणार आहे आउट ऑफ सीमा पार. दन 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 हवेच्या सायनं गेलाय बिग हिट षटकार. षटकाराच्या साईनं ओव्हर क्रमांक पहिला संपल्यानंतर इथे काही वेगळंच प्रतित्व आपण पाहतोय. झाला ना ओव्हर झाली ना बॉल काउंट करा. पहा पहिला ओव्हर समाप्त झाला. एक बॉल असेल सॉरी एक बॉल आहे कारण स्कोररला थोडंसं नवीन स्कोरर आहे समजण्यासाठी थोडा वेळ जाईल परंतु आयोजक आपला स्कोरर पाठवा इकडे. स्वतः डीजे ऑपरेटर स्वतः डीजे मालक स्कोरर करण्यासाठी बसले. यावेळेस फटका फसलाय. बॉल हव्यामध्ये सर्कलच्या आतमध्ये सिलिमिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅक केला
अटॅक करत असताना इथे आपण पाहिलं तर गडी बाद झाला, ज्याचं नाव आहे बबलू. बॅक टू द बबलूयन. इथे 6 करा, नाही ना सॉरी, आउट करा. त्या खेळाडूनं धावपळकावरती धाबा खर्च केल्यात. डबल 15 रन इथे स्कोरवरती आपल्यास पाहायला मिळत आहे. 6 काउंट करा त्याच्यात किती झाल्यात. पहा 2 गडी बाद तारवाडी टीम संघ मात्र थोडंसं धडपडीमध्ये आलाय, थोडंसं प्रेशरमध्ये आलाय. परंतु इथे जर विचार केलं तर राहुल या गोलंदाजानं दप्पड 15 धावसंख्या खर्च जरी केल्यात, परंतु त्या गोलंदाजानं मात्र 2 गडी मात्र बाद केल्यात. धडपण प्रेशर हे नक्कीच क्रिकेटच्या पटलावरती आपण जाणून घेतो आहे. परंतु आता गोलंदाज क्रमांक दुसरा आपल्या मैदानाच्या आतमध्ये असताना हे नक्कीच आपण पाहतोय. दरम्यान गोलंदाज इज नेम. निलेश. इथे आपण पाहतो या तारवाडी टीमचा गोलंदाज परत पाऊलची ओव्हर फेकली राहुलनं. कुठेतरी 15 खर्च केल्यात, परंतु 2 गडी मात्र बाद केलेत. बऱ्याच उशिरानंतर आपण पाहतो या रुपेश स्ट्राईक एंडला उभा. यस, डेफिनेटली ऑफ स्टंपचा बॉल. इथे कदाचित वेगळंच प्रतित्व मैदानाच्या आतमध्ये हे नक्कीच पाहतो आहे. इज डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या अतिरिक्त मदतीपूर्वक संघाचा धावता फलक पुढे जाणार आहे. अर्थात 16 या धाब्यांवरती संघ आतापर्यंतचा प्रवास गाठला. दरम्यान पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज ओव्हर द विकेटनं मारा करणारा हा गोलंदाज आहे. ऑफ स्टंपचा बॉल. कुठेतरी दडपण प्रेशर हे नक्कीच क्रिकेटच्या पटलावरती होतं, परंतु काही वेगळंच प्रतित्व इथे नक्कीच आपण पाहतोय. दडपण प्रेशर नक्कीच होतं, परंतु तोच दडपण प्रेशर इथे चौकारानं आला आणि या चौकाराच्या अतिरिक्त मदतीपूर्वक टोटल संघाचा धावता फलक जाऊन पोचला. डबल रुपेशच्या बॅटमधनं निघालेला दमदार चौकाराला. कारण जोपर्यंत असं म्हणतात ना की दोन्ही संघाचे मजबूत स्थितीपूर्वक गडी आहेत आणि मजबूत स्थितीपूर्वक खेळाडू आहेत. स्थितीपूर्वकाचा खेळ तर नक्कीच करत असताना आपण पाहतो आहे. टोटल धावपळकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 रन 20 रन्स बट 2 विकेट इज लॉस. रिव्हर्स स्लिप. लगी तो घात परंतु ना लगी तो बर्बाद. काही वेगळंच प्रतित्व आणि वेगळंच प्रतिचित्र या क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय. बऱ्याच उशिरानंतर डॉट बॉल आला, परंतु निलेश कुठेतरी कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीमधनं. याच्या आधी चौकार बघितला, परंतु गोलंदाजी कमबॅक कशा रीतीची असतं ती नक्कीच आपण पाहिली आहे. ऑफ स्टंपचा बॉल. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक रोटेट करेल का, परंतु या वेळेस मात्र क्षेत्ररक्षकानं रोटेट केला. इज गडी बाद, ज्याचं नाव आहे रुपेश. दरम्यान बॅक टू द पॅव्हलियन. पहिला विलास बाद झाला, त्यानंतर बबलू बाद झाला. त्यानंतरचे आलेलं प्रेशर हेच क्रिकेटच्या पटलावरती आपण नक्कीच जाणून घेतो आहे आणि तोच जाणता खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे. दरम्यान 3 गडी बाद झाले, परंतु आता रोहिदास आणि रवी या 2 खेळाडूंवरती संघाचं धावतं फळक कशा रीतीपूर्वकाने पुढे सरेल हे नक्कीच आपण पाहतो आहे. डेफिनेटली ऑफ स्टंपचा बॉल. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क जोडणं हे खूपच महत्त्वाचं होतं, परंतु काही वेगळंच प्रतित्व आणि वेगळंच प्रतित्वाच्या पायऱ्या आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान कुठेतरी कमबॅक केली या गोलंदाज निलेशनं, कारण यावेळेस तुम्हाला कमबॅकिंग करायची आहे आणि ते कमबॅकिंग मात्र या क्रिकेटच्या पटलावरती नक्कीच आपण पाहून घेतो आहे. डेफिनेटली अपील जोरात आहे, परंतु पंचांचा बोट आकाशामध्ये. खेळाडू क्रमांक 4 बाद. मी तर म्हणेन बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज रवी.
प्रेशर होतं, प्रेशर कारण नक्कीच दिलं गेलं तारबडी संघाच्या खेळाडूंवर, परंतु पुन्हा एकदा सज्ज स्थितीपूर्वक गोलंदाज निलेश आहे. याबेले सॉफ्टॉमचा बॉल ट्रॅव्हल केला. मी तर म्हणेन की एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू जाऊन पोहोचला. दबन बाबून चौकार आणि या चौकाराच्या मदतीपूर्वक टोटल धावता फलक नक्कीच पुढे सरणार आहे तारबाडी टीम संघ. आतापर्यंतचा प्रवास 24 रन्स बट 4 विकेट इज लॉस. ओव्हर क्रमांक आपल्यास पाहायला मिळत आहे. गुरुनाथच्या बॅटमधनं आता आल्या चौकार ठोकला, परंतु ज्या रणांची रणसंख्या तुम्हाला जमवणं इतकं सोपं नाही आहे, परंतु रणा तुम्हाला इथे जमवायला लागणार आहेत. कारण गोल ग्राउंड आणि मोठमोठ्या स्पर्धा या क्रिकेटच्या ग्राउंडवरती करवईच्या मैदानावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळत असतात. परंतु इथे आपण बघितलं ना तर अतिशय चांगलं कर्तव्य आणि अतिशय चांगलं लढतीपूर्वक इथे खेळ खेळला जातो आहे आणि तोच क्रिकेटचा खेळ मात्र आपला भेटायला नक्की झाला. 2 षटकं म्हणजे 12 चेंडूंचा खेळ अतिरिक्तता संपला आहे आणि डब्बल धावफलकावरती 24 रन इथे पाहायला मिळत आहे. स्थितीपूर्वक आपण बघितलं तर बोराडपाडा टीम अतिशय चांगल्या रीतीपूर्वक गोलंदाजी करतो आहे. जशी गोलंदाजी करणं एक महत्त्वाचं आहे. यावेळेस रवी स्ट्रायक एंडला उभा नक्कीच खेळाडू आहे. रोहिदास मात्र स्ट्रायक एंडला खेळाडू नक्कीच होता, परंतु या खेळाडूच्या बॅट आणि पट्ट्यामध्ये चेंडू हलक्या हातानं आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. दरम्यान स्ट्राईक कुठेतरी रोटेट झाली. स्ट्राईकवरती आता फलंदाज गुरुनाथ ज्याच्या बॅटमध्ये एक दमदार चौकार आला आहे. 25 रन्स 25 धाबा. यावेळेस मात्र सरळ दिशेला चेंडूला ट्रॅव्हल केलं आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला आहे, परंतु इथे काय घडतोय विपरीत बुद्धी, आणि ती विपरीत बुद्धी मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडीशी अपुरी पडली. कारण इथे एक दुसऱ्याला कॉल करणं बॅटिंगचं हे खूप महत्त्वाचं होतं, परंतु काही वेगळंच प्रतित्व आपण पाहतोय. अर्थात रोहिदास बॅक टू द डगआउट, ज्याच्या बॅटमधनं कदाचित 1 रन आली होती, परंतु तोच रोहिदास मात्र मैदान सोडत असताना नक्कीच आपण पाहतो आहे. पाहतोय आपण 1 रन आली, परंतु रन आपल्याला पाहायला मिळतात 26. यावेळेस पुन्हा एकदा सर्कलच्या आतमध्ये सिलिमिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅक नक्कीच केलं होतं, परंतु तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकानं मजबूत स्थितीपूर्वक आपली क्षेत्ररक्षकी दाखवली. परंतु यावेळेस मात्र किशोर नवीन खेळाडू स्थितीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पण रोहिदास आणि किशोर या 2 खेळाडूंवर आलेलं दबाव आहे. यस, रोहिदास बाद झालेला आहे. गुरुनाथ स्ट्राईक एंडवरती नक्कीच उभा होता, परंतु त्याच्या बॅटमधनं चेंडू ऑफ स्टंपला नक्कीच टाकलं होतं, परंतु काही वेगळंच प्रतित्व. दरम्यान पुढचा बॉल पुन्हा एकदा स्थितीपूर्वक हे नक्कीच आपण पाहतो आहे. ऑफ स्टंपचा बॉल बॅट आणि चेंडूमध्ये कॉम्बिनेशन काही दुर्बरचा नक्कीच आपल्यास पाहायला मिळत आहे. परंतु इथे मात्र पंचांचा इशारा एक गुड रनिंगचा आला आहे. अर्थात अवांतर धावफलकावरती धावा वाढतील. डब्बल 28 रन इथे पाहायला मिळत आहे. परंतु अतिशय घातकमय गोलंदाजी करत असताना गोलंदाज रवीला आपण पाहतोय. किशोरांनी मी तर म्हणेन गुरुनाथ यावेळेस बॅक टू द फिल्डर, बॅक टू द बॉलर, परंतु इथे आपण पाहतोय पाय इतक्या स्पीडचा बॉल आपण अडवणं इतकं सोपं नसतं, परंतु काही वेगळंच प्रतित्व या क्रिकेटच्या पटल्यावरती हे आपण जाणून घेतोय. दरम्यान डॉट बॉल आला बऱ्याच उशिरानंतर. फुलटॉस बॉल ट्रॅव्हल केलं, क्षेत्ररक्षक आहे, परंतु यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं हा चेंडू उडलाय. तो सरळ लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं हा दमदार चौकार आला आणि या चौकाराच्या साहाय्यानं किशोरच्या बॅटमधनं एक चौकार आला. परंतु या चौकाराच्या साहाय्यानं टोटल धावफलकावरती 32 रन्स 32 रन आल्यात, परंतु इथे आपण बघितलं तर 5 गडी हे बाद झाले आहेत. ओव्हर क्रमांक 3राही संपला आहे आणि 3 षटकामध्ये 32 रन, म्हणजे आपण प्रत्येक ओव्हरमध्ये कॅल्सी मांडली तर किमान आपल्याला अतिशय चांगलं टार्गेट रचण्याचा प्रयत्न आहे. 2 ओव्हरमध्ये 11, एका ओव्हरमध्ये 10 अशा रीतीपूर्वकाचा प्रवास आपण बघितलं तर तारवाडी टीम संघानं नक्कीच उभारला आहे. परंतु एका बाजूला आपण पाहिलं तर बोराडपाडा टीम अतिशय रीतीपूर्वक खेळ करतो आहे. 3 म्हणजे असं म्हणतात की 18 चेंडूंचा खेळ अतिरिक्तता संपल्यानंतर आपण बघितलं तर ओव्हर क्रमांक शेवटची
कशा रीतीपूर्वकाने फेकली जाणार आहे. गोलंदाज नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी पटलावर हे नक्कीच आपण पाहतोय. विशाल स्थितीपूर्वक हा गोलंदाज गोलंदाजी करेल का? जशी आपल्या तीन गोलंदाजांना गोलंदाजी केली तशा रीतीपूर्वकाची गोलंदाजी तुम्हाला दाखवावी लागणार आहे. विशाल परंतु इथे फॉर्मवेलिंग पहिलाच बॉल एस्टँडच्या लेग स्टंपच्या बाहेर न जातो आहे, मग तो पंचांना मात्र अवांतर घोषित केला आहे. अवांतर स्थितीपूर्वक टोटल आता 33 रन इथे उभारल्यात. पण तो नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज ओव्हर द विकेटनं मारा काढणारा हा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा लेग स्टंपचा बॉल बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क साधणं हे खूपच महत्त्वाचं होतं, पण तो काही वेगळंच प्रतित्व या क्रिकेटच्या पटलावरती हे नक्कीच आपण पाहून घेतो आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू खराब अशा रीतीने टोटल 34 रन आल्यात. इथे मात्र आपण पाहतोय तारवाडी टीम संघाचा डेफिनेटली ऑफल जोरात आहे, परंतु बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क हे जुळत नाही आहे. अशा रीतीपूर्वक आपण पाहिलं तर बऱ्याच वेळेनंतर इथे बोराडपाडा टीमच्या गोलंदाज मी तर म्हणेन विशालनं डॉट बॉल फेकला आहे. स्कोर मात्र आपल्याला पाहायला मिळते 34 रनांवरती. यावेळेस मोठा प्रहार केला आहे, मॉल हवेत आहे, पण तू इथे मात्र चेंडू जाऊन पोहोचला द आउट ऑफ सी रेषा पार. ए बॉन क्वालिटीचा ब्रँडेड 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 षटकार. पहा जिथे झेल होतं जिथे झेल होतं तिथे मात्र डेफिनेटली 6 रन आल्यात. टोटल 40 रन इथे उभारल्या गेल्यात. उभर क्रमांक शेवटील नक्कीच गोलंदाज चांगला प्रयत्न करतो आहे. पुन्हा एकदा फटका फसला आहे, बॉल हवेमध्ये आहे, पण तू क्षेत्ररक्षक रोटेट करेल का? पण तू क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाणार पोहोचणार तत्पूर्वी अवघ्या या बॉलवरती मिळत आहे तारवाडी टीम संघाला 2 धाबा आणि 2 धाबेच्या मदतीनं टोटल 42 रन येथे उभारल्यात. मी तर म्हणेन चांगल्या रीतीपूर्वकाचा खेळ आपल्यास पाहायला मिळत आहे. एका बाजूला बोराडपाडा टीम आहे तर दुसऱ्या बाजूला आपण तारवाडी टीम पाहतो आहे. या दोन्ही संघांमध्ये लढत आणि लढत मात्र पुन्हा एकदा फटका फसला आहे, परंतु बॅक टू द एष्टी रक्षक, परंतु अतिशय चांगल्या रीतीपूर्वकानं चेंडू अडवला आहे. आता डॉट करा, इथे 2 करा, त्या खोलून टाका, आता विकेट करा. पाहतोय आपण बघता बघता चांगलं स्कोर इथे उभारलं आहे. असं वाटलं होतं की कमीत कमी धावपळक्यावरती बोराडपाडा टीम कदाचित तारवाडी संघाला रोखेल, पण तारवाडी संघाचे घातकमय फलंदाज आहेत. प्रत्येक ओव्हरला अतिशय चांगला प्रतित्व घडत असताना हे नक्कीच आपण पाहतोय. दरम्यान द नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जयवंत उतरला. जयवंत स्थितीपूर्वक तारवाडी टीमकडनं उतरला आहे, पण तो असं म्हणतात ना की शेवटील 2 आता चेंडू हे पेंडिंग असणार आहेत. डेफिनेटली ऑफिल जोरात आहे, पण तो ऑफिल मात्र पंचांना फेटाळली आहे. डॉट बॉल आला आहे आणि स्कोर मात्र उभारला आहे. डबल 42 रन इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज ओव्हर द विकेट मारा काढणारा गोलंदाज. शेवटची गोलंदाजी आणि शेवटचा या ओव्हरमधला बॉल हे नक्कीच आपण पाहतो आहे. यावेळेस मोठा प्रहार चढवला, सरळ सरळ दिशेला चेंडूला ट्रॅव्हल केला, पण तू इथे अडवण्याचा रीतीपूर्वक खेळ आपण बघितलं तर चांगली रनिंग. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट, 2 धाबेच्या मदतीपूर्वक संघाचा धावता फलक जाऊन पोहोचला आहे. डब्बल 44 या आकड्यावर जाऊन पोहोचला आहे. परंतु इथे आपण बघितलं तर बोराडपाडा टीम तुम्हाला आता डबल पास 45 आकडा गाठायचा आहे. जितकी आपण धाव खर्च केली त्यापेक्षा अधिक 1 धाव तुम्हाला जमायची आहे, कारण या स्पर्धेतला नियम आहे सामना तुम्हाला कंपल्सरी चेस करावा लागणार आहे. चला मिळालेल्या इनिंग ब्रेकमध्ये नक्कीच आपण पुढचा टॉस करून घेऊया. आपण विनंती करूया टीम
पहा कुठल्या संघाला पॅनल्टी मिळाली. तारवाडी टीम तुम्हाला पॅनल्टी मिळालेली आहे, परंतु आपण स्कोर तोच ठेवणार. पहिल्या ओव्हरमध्ये तुमच्या मॅनेटी पॉवरच्या रना जर तुमच्या 10 असल्या तर ते आपण ॲड करू, समोरच्या टीमच्या ॲड केल्या जातील. स्कोर तोच असणार आहे. दरम्यान इथे पहिली इनिंग संपली. चला दिनेश, नेक्स्ट मॅच कोलेवाडी आणि जांभिवली आहे. कोलेवाडी आणि जांभिवली या दोन्ही टीमच्या खेळाडूंना आपण विनंती करतोय. चला टोटल 45 धाब्यांचा स्कोर इथे काढायचा आहे, परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बोराडपाडा टीम संघाकडनं रवी आणि विलास. परंतु या जोडीला जवळपास जर विचार केला ना तर कुठेतरी 45 धाबा जमवण्यासाठी प्रयत्न हे करावा लागणार आहे. कारण जिथे क्रिकेट तिथे तुम्हाला प्रयत्न करणं हे खूपच मजबूत स्थितीचं असतं आणि तो मजबूत स्थितीचा प्रयत्न तुम्हाला करावा लागणार आहे. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही समोरच्याच्या कितीही धाबा असल्या 4 ओव्हरमध्ये 100 जरी धाबा असल्या ना तरी तुम्ही आधीच हार मानू नका. कारण स्कोर मोठा असला की काहीसा खेळाडू असतात ते लगेच हार मानतात की मॅच आपल्याला कशा रीतीनं आणता येईल हे प्रयत्न करा. क्रिकेट आहे इथे काही होणार. असं म्हणतात की ज्या प्रकारे सरडा रंग बदलतो त्या प्रकारे हा क्रिकेटचा रंग बदलवणारा खेळ आहे. चला पुढची मॅच नक्कीच कोलेवाडी आणि अपोजिट टीम असेल जांभिवली ठाकूरपाडा. चला दोन टीमचे खेळाडू इथे कोलेवाडी टीमचे कर्णधार उपस्थित झालेत. आपण जांभिवली ठाकूरवाडीच्या खेळाडूंना विनंती करतोय की आपला कर्णधार पाठवायचा आहे. नेक्स्ट मॅच आपल्या भेटेला नक्कीच येणार, परंतु इथे यास पहिलाच बॉल मिस टायमिंग फटका नक्कीच आहे, परंतु इथे आडव्या रीतीनं झेल पकडण्याचा स्पष्ट इरादा, परंतु काही वेगळंच. कारण रोहिदास आपण बघितलं तर नक्की चेंडू खाली होता, परंतु इथे कुठेतरी फॉम्बेलिंग इथे चांगलं दडपण होतं, प्रेशरही होतं, परंतु तो प्रेशर मात्र या मैदानाच्या आतमध्ये. चला जांभिवली ठाकूरपाडा टीम कर्णधार आपला पाठवायचा आहे. अन्यथा इथे तुमच्या आधी एक कर्णधार उपस्थित झाला आहे. आयोजक त्याला कदाचित टॉस विनिंग देतील, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कारण या मैदानावरती आगलं वेगळं नियम असतात. कधी नियम बदलेल हे तुम्ही सांगू शकणार नाही आहे. कारण याच मैदानावरती मोठ्या मोठ्या स्पर्धा होत असतात. पहा पहिल्या वर्षी याही मैदानावरती आम्ही एक ट्रॉफी घेऊन गेलो आहे, म्हणजे ती ट्रॉफी आमच्या आठवणीमध्ये राहिली. परंतु इथे आपण पाहिलं तर सलग 3रा वर्ष या मैदानावरती आम्हाला मिळत आहे कॉमेंट्रीच्या संध्या. परंतु जातो मॅचमध्ये यावेळेस एक क्रॉस द लाईन इथे दिशा दाखवली, सफल झाली, परंतु हा चेंडू जाणारा डीप स्केडले क्षेत्रामध्ये धन करत गेला. हा बिग हिट चौकार आणि या चौकाराच्या रीतीपूर्वकाने आपण पाहतो डब्बल 6 रन इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉल इथे समाप्त झाले आहेत, परंतु अजून 3 बॉल टाकायचे आहेत. गोलंदाज जयवंत या गोलंदाजाला 45 धाबा इथे काढण्यासाठी रीतीपूर्वक खेळ होत असताना आपण पाहतोय बोराडपाडा टीम संघाच्या खेळाडूंचा. परंतु पुन्हा एकदा त्याच दिशेला बॉल भिरकावला आहे, परंतु यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक डीप स्केडले क्षेत्रामध्ये आलेला हा दमदार चौकार
आणि या चौकाराच्या रीतीपूर्वकाने आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ आता रीतीचा संपला आहे आणि 10 रन इथे स्कोरवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज अतिशय चांगल्या रीतीपूर्वक गोलंदाजी करतोय, परंतु फलंदाज रवी विलास शांत बसणारे खेळाडू नाही आहे. पुन्हा एकदा ऑफिल जोरात आहे, परंतु इथे काय घडतोय, चेंडू सुटलाय परंतु यावेळेस मात्र चेंडू जाऊन पोहोचलाय डेफिनेटली लेग बायचा मिळालेला बॅक टू बॅक चौकार. पहा, जिथे डॉट बॉल तिथे चौकार आणि या चौकाराच्या रीतीपूर्वकाने टोटल धावपळकावरती धाबा. पहा, 14 धाबा इथे स्कोरवरती आपल्यास पाहायला मिळत आहे, परंतु इथे दडपण प्रेशर क्रिकेटमध्ये नक्कीच आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर पुन्हा एकदा जेवण गोलंदाजी ट्रॅकवर ज्यावेळेस चेंडूला ट्रॅव्हल केलं ऑन साईडला फिल्डर आहे दुर्बरचा प्रभास, परंतु अडवण्याचा रीतीपूर्वक आपल्याला पाहायला मिळेल का, परंतु इथे वेगळंच प्रतित्व हे नक्कीच आपण पाहिलं आहे. बॅक टू बॅक चौथा चौकार नक्की झाला आहे आणि हां आता कॅल्सी मार आणि या चौकाराच्या सहाय्यानं कुठेतरी दडपण प्रेशर हे नक्कीच होतं आहे. पहा, कुठेतरी गोलंदाज चांगली रीतीपूर्वक अशी गोलंदाजी करतो आहे, परंतु त्याच गोलंदाजाला साथ मिळत नाही आहे. चला आपण विनंती करूया, आसमत शेख आपल्यास विनंती करतो आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं मनापासून स्वागत. पहा, अतिशय दर्जेचा खेळ आणि इथलं आयोजन म्हणजे करवई वाडीचं आयोजन म्हणजे एक अतिशय रीतीपूर्वक असं आयोजन आहे. हां, एकूण 18 रन झाल्यात, परंतु पॅनल्टीच्या 2 आता कॅल्सी मारलं जातील. टोटल झाल्यात 20 आणि आता तुम्हाला 3 ओव्हरमध्ये रोखायचे आहेत, त्या डबल 25 रन तुम्हाला रोखायचे आहेत. 18 बॉल 25 धाबा काढायचे आहेत, 18 बॉल 25 धाबा रोखायचे आहेत. परंतु बबलू गोलंदाजी ट्रॅकवर नक्की झाला. या तारवाडी टीम संघाकडनं हा गोलंदाज आहे, परंतु या गोलंदाजाला अतिशय चांगल्या रीतीपूर्वक गोलंदाजी करावी लागणार आहे. यावेळेस मात्र ऑफस्टम्पचा बॉल सर्कलच्या आतमध्ये आता मित्रमंडळींना चांगल्या रीतीचा खेळ होत असताना नक्कीच आपण पाहतो आहे. कुठेतरी 5 गडी बाद बाहेर काढल्यानंतर आपण बघितलं तर प्रेशर आलं आहे, परंतु इथे कदाचित 2 रन आले आहेत. टोटल धावपळकावरती 22 रन आपल्यास पाहायला मिळत आहे. जांभिवली टीम दादानो या पहा, तुम्हाला आता शेवटचा कॉल असणार आहे, अन्यथा तुम्ही टॉस हरलाच समजाच. समोरची ऑपोजिट टीम येऊन इथे 5-6 मिनटं झाली आहेत, परंतु टॉस करणं मिळालेल्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं हे खूपच गरजेचं आहे. कोल्हेवाडी टीम इथे उपस्थित झाली, जांभविली टीम अर्थातच ठाकूरवाडी कर्णधारीकडे येत असताना नक्कीच आपण पाहतोय. यावेळी चेंडूला ट्रॅव्हल नक्कीच केला आहे मिड विकेट क्षेत्रात. क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू उचलणार फेकणार. चला आपण खेळाडू बॉक्समध्ये जायचं आहे, टॉस बॉक्समध्ये जा. कोण उडवतंय टॉस बॉक्समध्ये जा. अरे पहा, कारण टी शर्ट जरा हे झालेत. जांभेली टीम चला, तुम्हाला शेवटचा हा पुकार असणार आहे, अन्यथा आयोजन डिसिजन देतील. या चौकारालाही चौकाराच्या रीतीपूर्वकाने टोटल संघाचा धावता फलक आता जाऊन पोहोचला आहे डबल 28 रनांवरती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगलं कर्तव्य घडवत असताना आपण पाहतो आहे. दरम्यान जे कर्तव्य तुम्हाला घडवायचं ते कर्तव्य मात्र इथे घडत असताना नक्कीच आपण पाहतो आहे. पहा, यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आहे. घरबसल्या या करवई गावाचं करवई वाडीचं आयोजन तुम्ही घरबसल्या पाहू शकणार. ब्रदर्स लाईव्ह इथे नक्कीच आपण पाहतो आहे. पुन्हा एकदा भेट बऱ्याच मैदानावरती आमची भेट, परंतु इथली भेट ही आगळ्या वेगळ्या पद्धतीची भेट असतं आणि त्याच नंतर आपण बघितलं तर 28 रन इथे स्कोरवरती उभारला गेल्यात. 25 धाब्यांची रणसंख्या तुम्हाला जमवणं हे खूपच इम्पॉर्टंट होतं. 5 सलग 3रा वर्ष या मैदानावरती आम्हाला कॉमेंट्रीसाठी मिळतात. आमचा भाग आहेत, कारण खूप दूरवरचा प्रवास पनवेल तालुक्यामधनं इथला प्रवास आमचा वडवली आणि धामणवाडी
हे दोन मात्र संघ, तुम्ही दादा टेन्शन न कल्लेवाडी तुम्ही टेन्शन घेऊच नका. इथे बघा दिलाय आधीच मित्रमणीन तारवाडी संघाला पॅनल्ट्या दिल्यात 2 रनांच्या. इथलं आयोजन म्हणजे आगळ्या पगळ्या पद्धतीचं आयोजकांचा डिसिजन याच्या आधीच आम्ही अनाउन्समेंट करत असतो. यावेळेला चेंडूला ट्रॅव्हल केलाय, पुन्हा एकदा बॉम्ब सुटलाय डीप फाय रिझन मध्ये फरार बॉल गेलाय तो चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्याने टोटल धावफलकावरती धावा 33 रन इथे उभारल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकामध्ये डबल 33 रन झाल्यात. आता तुम्हाला काढाव्या लागतील 12 चेंडू आणि 12 रन काढायचे आहेत. 12 चेंडू आणि 12 रन रोखायचे आहेत. स्थितीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये काही वेगळंच क्रिकेट आपल्यास पाहायला मिळते. इथे समोर बॉटल आहे बघ. पाहतो आपण रिस्पॉन्स दिलाय क्रिकेटच्या पटलावरती कोल्हेवाडी टीमनं, परंतु इथे त्यांची ऑपोजिट टीम जांभविली ठाकूरवाडी टीम ही अपोजिट टीम खऱ्या अर्थाने MIDC एरिया आपल्या इकडे अंबरनाथ तालुक्यामध्ये त्या तालुक्यामधली टीम आहे. परंतु इथे मात्र कुठेतरी चांगलंच कर्तृत्व हे नक्कीच आपण पाहतोय. पहा खऱ्या अर्थानं वसत टीम ही कॅन्सल झाली आणि त्याच्या जागी कदाचित जांभिवली संघाला कदाचित इथे बोलवलं गेलंय. परंतु आयोजक तुम्ही डिसिजन नक्कीच द्या. परंतु यावेळेस मात्र बॅक टू बॅक 2 मोठे फटके नक्कीच झाले आहेत. सामना 43 झाल्यात. आता 2 रनांची आवश्यकता आहे. दरम्यान कुठेतरी मोठं 2 फटके आले. 12 धाब्यांची गरज असताना 12 बॉलमध्ये सलामीच्या जोडीनं मात्र अतिशय चांगलं कर्तव्य घडवलंय मित्रांनो. रवी आणि विलास संघासाठी अतिशय चांगला खेळ करत असताना हे नक्कीच आपण पाहतोय. यावेळेस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅक केलं, परंतु एकच धाव मिळणार आहे. सामना इज लेवल, परंतु निर्णायक मेजसाठी मित्रमणीनं टीम बोराडपाडा टीम संघाला 1 धावेची गरज आहे. यावेळेस डीप स्केडले क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल नक्कीच केला. चेंडू जाणार आहे द बाउंड्री लाईन पार. हा विजयाचा फटका आलाय आणि बोराडपाडा टीम आजच्या दिवसामधली खऱ्या अर्थानं पहिला इनिंगमधला पहिला सामना जिंकलाय तो या टीमनं. आणि अतिशय चांगलं कर्तव्य घडलंय आणि अतिशय चांगलं लढतव्य लढलं या क्रिकेटच्या पटल्यावर. पण नॉट आउट पार्टनरशिप 45 धाब्यांची, क्या बात आहे. परंतु मॅन ऑफ द मॅच आपण जातोय रवी या फलंदाजाला, ज्या फलंदाजानं डब्बल आपली बॅटिंग करत असताना 9 बॉल 23 धाब्यांची बहादार खेळी केली आहे. रवी मॅन ऑफ द मॅच, 9 बॉल 23 धाब्यांची बहादार खेळी करणारा खेळाडू आहे. परंतु मॅन ऑफ द पुरस्कार नक्कीच